नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज अगदी पुन्हा मनापासून स्वागत करतो. लैंगिक क्रिया ही खरं तर नैसर्गिक, माणूस जसा प्रगत होत गेला तसं या क्रियेला समाजबंधनं येत गेली. ही क्रिया सामाजिक चौकटीत राहून मनुष्य प्राणी पूर्ण करतात. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये आणि अगदी आत्तासुद्धा लैंगिक क्रियेला पापपुण्य, श्रद्धा, अंधश्रद्धांची चौकट घातली गेली आणि यातूनच या क्रियेबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना समाज मनावर तयार झाली. या सर्वांवर उघडपणे बोलणारा हा आपला प्लॅटफॉर्म, तुम्हा सगळ्यांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजेच सुखी जीवनाचा मंत्र. याआधी या कार्यक्रमात आपण सेक्स आणि त्या संदर्भातले जे वेगवेगळे महत्त्वाचे भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यात योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवरती सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या सहज भाषेमध्ये मार्गदर्शन केलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोतच, पण त्याआधी डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचे क्लिनिक हे औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे तसंच नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा आहेत. डॉक्टर नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनारसाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आज आपण चर्चा करणार आहोत 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती आणि त्यासाठी डॉक्टर विजय दैफळे पुन्हा एकदा आज आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत आहे. नमस्कार. 50 नंतरच्या लैंगिक आयुष्याबद्दल गेल्या अनेक भागांपासून आपण चर्चा करतोय. पुरुषांबद्दल आपण चर्चा केली, तशी ज्या स्त्रिया 50च्या उंबरठ्यावर आहेत किंवा 50 पार झालेली आहे अशा स्त्रियांबद्दल आपण सध्या चर्चा करतोय. लैंगिक आयुष्य म्हटलं की अनेकदा फक्त पुरुषांच्या समस्येवर चर्चा होते. ज्यांना ज्या समस्या येतात त्याविषयी चर्चा होते, त्यांच्या उपायांबद्दल आपण बोलतो, पण स्त्रियांच्या समस्यांवर मात्र फार खुलेपणानं चर्चा होत नाही. बाकीच्यांचं राहू द्या, अनेकदा स्त्रियांचा साथीदार म्हणजे पती तो देखील पत्नीच्या शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो. बरं, स्त्री त्यांच्या ज्या समस्या असतात त्यावर त्याही फार पुढाकार घेऊन बोलताना दिसत नाहीत. त्याला कारण अनेक असू शकतात. अगदी स्त्रीसुलभ लज्जा हा सुद्धा एक भाग आहेच. पण या सगळ्याचं मूळ कशात आहे माहिती आहे का? या सगळ्याचं मूळ यात आहे की आपण आजही लैंगिक समस्यांकडे इतर आजारांसारखं पाहत नाही. नॉर्मल आजार जसे असतात तशाच या लैंगिक समस्या आहेत. जसं बीपी शुगरचा त्रास होतो तसाच शीघ्रपतनाचा त्रास होतो. मग बीपी शुगरवर आपण त्वरित जाऊन डॉक्टरकडे ट्रीटमेंट करत असतो, तर मग शीघ्रपतनावर त्याच तत्परतेने आपण उपचार करून घेत नाही. हे सामाजिक वास्तव आहे. आज बाहेरच्या देशांकडे जर आपण पाहिलं तर आपल्यापेक्षा 20-25 वर्षांनी काय, कदाचित त्याहूनही जास्त ते पुढारलेले आहेत. याचं कारण वैचारिक प्रगल्भता आहे. आपल्याकडे मात्र या गोष्टी कायमच दुर्भिक्ष आहे या गोष्टींचं. असो, तर मूळ मुद्दा आहे की यावर स्पष्टपणे बोलणं, लैंगिक आजारांवर आजार म्हणून स्वीकारणं हे गरजेचं आहे. आज आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सर आपल्याला सांगणार आहेत आणि तो म्हणजे व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस. आता हे काय असतं, याचा वापर कोण करतं? फक्त पुरुषांनीच हे वापरायचं असतं की स्त्रियासुद्धा हे वापरू शकतात? यावर आज आपण माहिती घेणार आहोत. पण आज पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की लैंगिक समस्यांना एक आजार म्हणून स्वीकारा. तशी काही लक्षणं वाटत असतील तर जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा अगदी सरांना म्हणजेच डॉक्टर विजय दैफळे यांना देखील तुम्ही भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक्स आहेत, औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, अशा सेंटर्सवर जसे अनेक जण येतात, नियमित येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन देखील करून घेऊ शकता. आजच्या विषयाबद्दल डॉक्टर काय बोलतात, काय सांगतात हे आपण पाहूया. पण त्याआधी जाणून घेऊया आजचा विषय काय. आजचा विषय 50 नंतरचं लैंगिक आयुष्य. या विषयावर आजच्या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभाग घेऊ शकता. तुमच्या समस्या, अडचणी सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 6930-244. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं. जसं मी म्हटलं की व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस याबद्दल आज तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे.
सगळ्यात आधी आपण स्त्रियांबद्दल बोलतो. हो, मी जसं आता प्रश्नच नाही, म्हटलं right. की मुळात आजाराला, लैंगिक आजारांना हा. आजार म्हणून स्वीकारणं Yes. हीच मानसिकता आपल्या समाजामध्ये नाहीये. बरोबर काय आहे. सांगा? या ठिकाणी सर्व दर्शकांना सांगू इच्छितो, जसं आपण आपल्या मूलभूत गरजा सांगतो, अन्न, वस्त्र, निवारा. मी तर म्हणेन मूलभूत गरजा ज्या आहेत त्या अन्न, वस्त्र, निवारा आणि तुमचं लैंगिक आयुष्य, ह्या मूलभूत गोष्टी आहेत. हे काही तुम्ही आणलेलं नाहीत, कुठं नाही, निसर्गाने तुम्हाला दिलेलं गिफ्ट आहे. ह्या निसर्गाला त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे. ते टिकवण्यासाठी ही बनवलेली क्रिया, जेणेकरून सर्वांचं स्वास्थ्य ओके राहावं म्हणून ही बनवलेली आहे. आणि वयानुसार, वयामानाने जसं तुम्हाला वार्धक्य येतं, वय वाढत जातं, तसं सपोर्ट लागतो. त्याच पद्धतीने सपोर्टिंग डिव्हायसेस हे बनलेले आहेत. मग नेहमीच डिस्कशन चालतं मेलबद्दल, आपण नक्कीच हे डिव्हायसेस बोलणार आहोत. त्याचबरोबर फिमेलचे डिव्हायसेस काही असतात का, आणि कोण सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट त्याला ॲडवाईस करू शकतात. थोडक्यात आपल्याला सांगता येईल, पहिल्यांदा ह्या ब्ल्यू पिलच्या गोष्टी आपण पाहिल्या, मेडिसिन पाहिले, ट्रीटमेंट घेतली. पहिल्यांदा तर म्हणेल की तुम्हाला ही कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे किंवा काही लैंगिक समस्या आहे, ॲक्सेप्ट करा. कारण स्वतःचं कंपॅरिझन स्वतःला करता येत नसतं. तुम्ही एकदा जर धावायला लागले तर कोण जिंकलं कोण हरलं काय कळणार आहे. पण त्या कालानुरूप 50 नंतर आता काय, आता पूर्ण झालं, आता काही गरज नाही आपल्याला, असं नसतं. तुम्ही आहात, तुमचे पार्टनर आहात, त्यांना शेवटपर्यंत हेल्दी क्वालिटी लाईफमध्ये राहण्यासाठी ही क्रिया बनवलेली आहे. समजा ब्लड प्रेशर झालं, डायबिटीज झालं, आणखी बाकी काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असेल तो झाला, मग त्याच्या आपण गोळ्या सुरू करतो ताबडतोब जाऊन, बाबा मला BP झालं, डायबिटीज झालं, मस्तपैकी अशी फाईल हातात घेऊन जातो त्या ठिकाणी. पण मग महत्त्वाचा भाग काय आला या ठिकाणी, तर सेक्शुअल प्रॉब्लेममध्ये समजा आपण मेडिसिन दिल्या, ट्रीटमेंट दिल्या, हे सगळं देऊन देखील जर त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट येत नसेल तर सेकंड लाईन ट्रीटमेंट काय असते, डिव्हायसेस. काही जणांना काय वाटतं, भीती वाटते त्या मेडिसिनची, भीती वाटते, घ्यायला नको वाटतं, काही साईड इफेक्ट होतात का, मग असं काहीतरी द्या ज्याला की आपल्याला तोंडाने आम्हाला काही घ्यायचं नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी व्हॅक्यूम डिव्हाइस सांगा. हे काय असतं व्हॅक्यूम डिव्हाइस? बेसिकली हे एक असं प्रिन्सिपल्ड इन्स्ट्रुमेंट आहे ज्यामध्ये एका सिलेंडरमध्ये एका साईडला रिंग असते, दुसऱ्या साईडला व्हॅक्यूम तयार करणारा पंप असतो. आणि जेव्हा हा आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीला डायरेक्टली ॲडवाईस करून द्यायचा नसतो, या ठिकाणी ती व्यक्ती आपल्याकडे येते, त्यांना आम्ही डेमॉन्स्ट्रेशन देतो आणि डेमॉन्स्ट्रेशन देऊन त्या ठिकाणी लिंगाचा भात आत टाकल्यानंतर प्रेशर तयार केलं की मग इरेक्शन येतं आणि पुढची क्रिया करता येते. नक्कीच. आपल्याला कॉल यायला सुरुवात झाली, घेऊया. आपण घेऊया. चालते. सोनाली आहेत कळमनुरीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सोनाली, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार. नमस्कार, बोला. सर, मासिक पाळी सुरू असताना संबंध ठेवावे का, व या काळात संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्स असतात का, तर त्याबद्दल माहिती सांगा. क्या बात खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न डेली येणाऱ्या क्वेश्चन्स मध्ये हा पहिल्यांदा असतो. नक्कीच. म्हणजे समोरच्या व्यक्तीला नॉर्मल सायकल काय तेच माहीत नाही. बरं, हे मासिक पाळी आल्यानंतर ती काय असते, कशामुळे येते, आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा पडतो की त्या पिरियडमध्ये आपण तर ह्या डिस्कस करतायत की ॲक्टिव्हिटी करायची का, आपल्याकडं तर बाजूला नेऊन बसवतात 4 दिवस 5 दिवस. मग हेल्थच्या दृष्टीनं या ठिकाणी का केलेलं असतं ते, हे बघा, जेव्हा हेल्थ ओके नसते, विकनेस आलेला असतो, त्यांना एक प्रकारची इच्छा कमी झालेली असेल असं म्हणा, हरकत नाही, अशा वेळेस आराम द्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. पण या ठिकाणी एक सायन्स, विज्ञान मी सांगू इच्छितो. बऱ्याचदा काय होतं, या मासिक पाळी दरम्यान हार्मोन्स वाढल्यामुळं त्या ठिकाणी इच्छेत बदल झालेले असतात. नेहमी आपण काय म्हणतो, कन्सेंट आणि एकमेकाची परमिशन. समजा त्या दोन्ही पार्टनरची इच्छा असेल तर उलट या पिरियडमध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर डेफिनेटली ब्लिडिंग कमी होणे, त्रास कमी होणे हा देखील फायदा होतो. आणि या काळात तुम्ही ॲक्टिव्हिटी केली तरी देखील प्रेग्नन्सी राहते, कारण योनीमध्ये स्पर्म हा, युट्रसमध्ये स्पर्म हा 5 दिवसापर्यंत जिवंत असतो. म्हणून असं काही तुम्ही आता समजा प्रवाह चालू आहे ना, मी केलं विदाऊट प्रोटेक्शन तर मला प्रेग्नन्सी राहणार आहे असं अजिबात नसतं. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांना भेटा. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. वासुदेव मानकर आहेत वर्ध्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. वासुदेव, बोला, काय समस्या आहे आपली? मला हे विचारायचं आहे, 75 आणि 80 नंतर आपण सेक्स करू शकतो का? अच्छा, तुमचं वय काय सध्या आता सांगा मला. माझं वय आता 73 आहे. अच्छा, डायबिटीज BP काय आहे का तुम्हाला? नाही, कोणतीच बिमारी नाही. बरं, तुम्हाला काही सेक्शुअलमध्ये काही समस्या किंवा कमजोरी काही असं काही वाटतं का? नाही, इच्छा होते नेहमी म्हणजे करण्याची. हो. हा,
हो साहजिक आहे, पण इच्छा होते, पण त्यापुढे तुमचा परफॉर्मन्स होतो की नाही, म्हणजे कठोरता येते की नाही, असं हे मला विचारायचं आहे. नाही, परफॉर्म ओके होते ना. होतं तर तुम्हाला फक्त किती वयापर्यंत करायला पाहिजे हे विचारायचे. म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत आपण करू शकतो? चला हरकत नाही, सांगूया तुम्हाला. हे बघा, हे सुद्धा एक आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. 55 वर्ष प्लस 15 वर्ष प्लस, म्हणजे 15 वर्ष अधिक पर्यंत, म्हणजे 75 पर्यंत देखील तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करता येते. तुमचं फिटनेस ओके असेल तर. माझ्याकडं प्रॅक्टिकली येणारा ग्रुप हा 85 वर्षापर्यंत आहे. वा. म्हणजे काय, मन हे चिरतरुण असतं. हार्मोन्स खायला प्यायला लागतं नाही शेवटपर्यंत, हार्मोन काही थांबणार नाहीत. पण आपल्याला या ठिकाणी आपली ही फ्रेम, कल्चरल फ्रेम आपल्याला पाळायची. टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग, आपला ओन ऑन नॉन इन्फेक्टेड ओन पार्टनर, त्यांची संमती महत्त्वाची आहे. आता परत स्त्रिया विचारतील त्यांना काही वय असतं का? त्यांना देखील रजोवृत्ती झाल्यानंतर थोडे हार्मोनल बदल होतात, पण त्यांची लिमिट ही जास्तीत जास्त 65 पर्यंत. पण हे पर्सन टू पर्सन व्हेरिएशन आहे. हो का? तुम्ही तर 50-75 तर लांब राहिलं, इथं 25च प्रॉब्लेम यायला सुरू झालेले आहेत, 30मध्येच प्रॉब्लेम येत आहेत. काही हार्मोनल डिस्टर्बन्स आहेत, इम्बॅलन्सेस आहेत. आणि अतिशय सुंदर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्या ठिकाणी वयोमर्यादा ही पर्सन टू पर्सन व्हॅरियंट आहे. तुमचंही कन्सेंट असेल, पार्टनर रेडी असेल आणि काही समस्या असेल, अर्थातच असणं साहजिक आहे, तर तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी अँड्रोलॉजिस्टना भेटा. नक्कीच त्याला तुम्हाला चांगला उपाय मिळेल आणि काळजी करायची गरज नाही. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. शाकोली, भंडारा जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे. तिथून विजय यांचा फोन आहे, ते बोलतायत, त्यांची समस्या आहे. बोला विजय, काय समस्या आहे? तर माझं म्हणणं हा आहे की जर मी 56 वर्षाचा आहे. हां, अं, बोलत राहा. भंडारा जिल्ह्यात आहे सर मी. हरकत नाही, बोला पुढे. माझं मत हे आहे सर की पत्नी 53 वर्षाची आहे, मी 56 वर्षाचा आहे. हां पण पत्नी सेक्ससाठी तयार होत नाही, त्रास होते. हां, त्रास होतो त्यांना म्हणून तयार बोला ना, बोला. हां, आता ते पत्नी म्हणजे हे बघा, 56 वर्ष तुमचं वय आहे आणि तुमच्या पार्टनरला इंटरेस्ट नाही त्यामध्ये, असं काय म्हणताय का? हो. पण कशामुळे नाही, काय त्यांना काही त्रास होतो का काय, तुम्ही काय कारण शोधलं का? म्हणजे आपण सेक्स करायला तयार झालो तर ते त्रास होतो. हां, तर तयार झालो तर काय प्रॉब्लेम येतो त्यांना? माहित तर ते म्हणजे नकोच वाटतं तिला. त्यांना नकोच वाटतं. हरकत नाही, सांगूया. मानसिक. फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन. हम्म, हम्म. हे फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन यावर का अभ्यास करायचा आहे, का त्याच्यासाठी आपलं चर्चासत्र लवकरच आहे बरोबर. या संडेला 4:30 हो, वाजता साम हो, संजीवनीमध्ये. हो, यावर विस्तृतपणे मी माहिती देणार आहे, पण थोडक्यात या ठिकाणी सांगतो. काय असतात हे डिस्फंक्शन? लॉस ऑफ डिझायर, म्हणजे इच्छाच होत नाही. त्यानंतर लॉस ऑफ, त्यांना जे इंटरेस्ट त्यामध्ये यायला पाहिजे पूर्ण प्रक्रियेमध्ये, तो राहत नाही. नंतर काय, समजा जरी क्रिया झाली तर त्यांना ऑर्गॅझम होत नाही. आणि त्याचा पुढचा भाग काय, तो पेनफुल पॉईंटच होतं. मग हे काय होतं, विसंगती, विचारांची विसंगती, पार्टनर एकमेकाशी ओपनमध्ये बोलत नाही, पर समोरची व्यक्ती का त्रास होतो सांगत नाही, पर यांनी त्यांच्याशी नेहमीच बऱ्याचदा काय वाटतं की हे माझ्या मनाचे विरुद्ध करतात अशी काही भावना असेल, किंवा बऱ्याचदा त्यांच्या काही जुन्या आठवणी असतात, काही त्यांचे इकॉनॉमिकल प्रेशर आहेत, काही फॅमिली प्रेशर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग केलं जाईल. नक्कीच चांगली ट्रीटमेंट आहे. दोघंही या ठिकाणी काउन्सिलिंगला. जर काही त्यांना पेन किंवा इतर लुब्रिकंटचा काही प्रॉब्लेम असेल, चांगली ट्रीटमेंट देऊन करता येईल आणि नक्कीच हा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होईल. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. युवराज आहेत सांगलीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला युवराज, काय समस्या आहे आपली? माझ्या वाईफचं वय आहे 32 आणि माझं आहे 36. ओके. तर तिला थायरॉइड आहे. थायरॉइड आणि सेक्स याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो का? अच्छा अच्छा, याचं रिलेशन काही आहे का? हा पण एक प्रश्न पण असतो. मला आणखी एक विचारायचं आहे की तुम्हाला मूल वगैरे काय सध्या? आहे 2 मुले. 2 मुलं आहेत. आणि तुम्हाला काय अडचण वाटते तुम्हाला सध्या थायरॉइडमुळे? त्यांना काही जाणवतं? थायरॉइड वाढतच जाते हो. आणि मग ते थोडस तिची इच्छा होत नाही. थायरॉइड न होतं का काही अजून? अच्छा, ते तुम्हाला विचारायचं आहे. आता तुम्ही आता जस्ट विचारलं बघा. बरोबर. मग ह्याचा काही संबंध असतो का? नक्कीच. नक्कीच संबंध असतो. हायपोथॅलॅमो पिट्युटरी गोनाडल ॲक्सिस. हे बघा, तुमच्या बॉडीमध्ये तुमचं हार्मोन्स हे सॉफ्टवेअर आहे आणि बाकीचा दिसणारा भाग हे हार्डवेअर आहे. हे बघा, त्या ठिकाणी तुमचं ब्रेनमधले सेंटर आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, हिपोकॅम्पस आहे. हे जर ऑन नाही झाले कशी इच्छा होणार? थायरॉइड जे आहे हे बऱ्याच बाकीच्या हार्मोन्सला कंट्रोल करतं. त्यामुळं थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवणे आणि त्याचबरोबर
त्या ठिकाणी बरेचदा लठ्ठपणा येणे, खाली अंगात कोरडेपणा येणे, लॉस ऑफ इंटरेस्ट होणे हे थायरॉइडमुळे होतं. तज्ज्ञांना भेटा. थायरॉइडची ट्रीटमेंट तर लागेलच, पण त्याचबरोबर टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी, लुब्रिकंट आणि इतर काही मेडिसिन दिल्यानंतर त्यांना इच्छाशक्ती तयार होईल आणि नक्कीच तुमचा सुखी जीवनाचा मंत्र तेवत राहील. नक्कीच. खूप छान असं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांकडून आपल्याला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा, की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारे फोन कॉल्स. आत्ताच्या या वेळेला सुद्धा ही एक जागरूकता निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय असं आम्हाला म्हणायला हरकत नाही. सुखी जीवनाचा मंत्रचा प्लॅटफॉर्म केवळ याचसाठी निर्माण केलेला साम टी व्ही आणि डॉक्टर विजय दहिफळे यांनी. खरं तर लैंगिक समस्या हा समाजामध्ये फार प्रचलित नसणारा विषय किंवा न चर्चिला जाणारा विषय आहे. त्याच्यासाठी ती चर्चा करण्याकरता तेवढी मानसिकता आजही आपल्या समाजामध्ये नाही. खरं तर हे दुर्दैव आहे. पण आपण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून ह्याच्यावर तर बोलायला हवं. व्यासपीठ निर्माण झालं आहे, चर्चा करायला हवी. तुमच्याकडून प्रतिसाद खूप छान पद्धतीचा येतो आहे. अशाच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे, जेणेकरून तुमच्या प्रातिनिधिक प्रश्नातून इतर समाजसुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षित होऊ शकेल, सुशिक्षित होऊ शकेल. खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती सर ब्रेक नंतर बोलणार आहेत. जो सरांनी मुद्दा मी सुरुवातीला म्हटलं होतं की व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस. आता हे अशा पद्धतीचे डिव्हाइस पुरुषांसाठी असतात सरांनी सांगितलं, पण स्त्रियांसाठी असतात का? खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे, आपण कधी ऐकलेलं नाही. पण स्त्रियांसाठी अशा पद्धतीचे डिव्हाइस असतात का आणि ते कसे वापरले जातात, काय होतं, या सगळ्याविषयी सर ब्रेक नंतर बोलणार आहेत. पण तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, ब्रेकची वेळ होते. पाहत रहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत. विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबतच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सर, पुन्हा एक फोन आलेला आहे. हरकत नाही, घेऊया. अनिल राठोड आहेत परभणीवरून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अनिल, काय समस्या आहे आपली? अनिल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो, येतोय. बोला बोला, प्रश्न विचारा. बोला. सर, XX, YY, XY हे गॅमेटोफाईट जे आहेत, तर एका जो व्यक्ती आहे, हां आता आपण एका मेल गॅमेटोफाईट, फिमेल गॅमेटोफाईट हां. असेल तुम्हाला माहिती. हो 46 जोड्या असतात. XX फिमेल मध्ये आणि XY मेल मग मध्ये. ठीक आहे, जे एका लेकरू जन्माला येते, हां तर मुलगा असो किंवा मुलगी असो, हां. हे डिपेंड कुठं असते? म्हणजे तुम्हाला हे विचारायचं की मुलगा बनणं किंवा मुलगी बनणं हे कशावर ठरतं? कशावर ठरतं? बरोबर आहे. नाही, ते रिप्रोडक्शन चॅप्टर आहे बघा 12वीला. बर चालेल, काही हरकत नाही, सांगूया. हा बेसिक क्वेश्चन आहे DNA. गुणसूत्र म्हणजे काय होतं? आपली प्रिंट. 46 गुणसूत्र असतात. XS गुणसूत्र फिमेलमध्ये आणि XY मेलमध्ये. तर ह्या जोड्या ज्या असतात ह्या आपल्या प्रत्येक बॉडीचं कॅरेक्टर ठरवत असतात. आणि त्या ठिकाणी समजा मुलगा होणं मुलगी होणं हे जे आहे, तुम्ही जर स्पर्म पाहिला ना, स्पर्म हा सेपरेट असतो. म्हणजे दोघांचं स्पर्ममध्ये जो आहे न्यूक्लियस, मॉलिक्यूल, DNA हा वेगळा असतो. म्हणून फर्टिलायझेशन झाल्यानंतर जेव्हा मेलचे XS आणि फिमेलचा हा XY जो आहे हे एकत्र आल्यानंतर XX आले तर मुलगी झाली, XY आला तर मुलगा झाला. हा फार मोठा जेनेटिक्सचा चॅप्टर आहे. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तकाला रेफर करावं, त्यांच्या पूर्ण शंका दूर होतील. नक्कीच. सर, एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता ब्रेकवर जाण्याच्या आधी, हो. की व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस जे Yes. आहेत हे पुरुषांसाठी असतात तुम्ही Right. म्हटलं, Right. पण स्त्रियांसाठी असतात का आणि correct. त्याचा वापर कसा होतो? व्हेरी नाईस. काय असतंय बघा, फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये बऱ्याचदा काय होतं, अनऑर्गेझमिया, त्यांना आनंदच येत नाही, त्या ठिकाणी त्यांना रसच राहत नाही क्रियेमध्ये. मग बऱ्याचदा अशा वेळेला काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅझम आहेत, क्लॅटरल ऑर्गॅझम आहे, व्हॅजाइनल ऑर्गॅझम आहे. तर अशा केसमध्ये काही सक्शन असतात विथ व्हायब्रेटर. हे बघा, लिगली हे अलाउड असतील तर आणि सेक्सॉलॉजिस्ट अँड युरोलॉजिस्टने ॲडवाईस केल्यानंतरच वापरता येतात. तर क्लॅटरल सक्शन डिव्हायसेस आणि व्हायब्रेटर असतात ऑर्गॅझमसाठी. आणि बरेचदा स्मॉल साईज वजन असेल तर वजन डायलेटर्स असतात. तर अशा प्रकारची जी डिव्हायसेस वापरून ज्या काही त्यांच्या लैंगिक समस्या आहेत ते सॉल्व्ह करता येतात. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांना भेटावं. तुम्ही सांगता ती माहिती एवढी ऐकण्यासारखी असते ना, पण थांबायची इच्छा होत नाही. पण वेळेचं बंधन असतं, नक्कीच, थांबावं नक्कीच. लागतं. आपला जो महत्वाचा भाग आहे Quiz time. क्विज तो हो. आलेला आहे. काय सांगता? सांगूया. राजाराम सहाने, इगतपुरी, नाशिकचे.
हे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले, गिफ्ट घेतलं, पुस्तक घेतलं. हे नवीन आलेले प्रोटीन्स त्यांनी स्पेशली घेतलेले आहेत. हे प्रोटीन्सची खासियत अशी आहे की जी एक प्रकारची एनर्जी लेवल आहे ती टॉपला तुम्हाला नेता येते. यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि असंच फोटो काढायचा असेल तर जिंकायला लागेल, चिठ्ठी काढायला लागेल, पाहायला लागेल विनर कोण आहे ते. येस. आणि आता सर्वांना फार वेगवेगळी गिफ्ट म्हणजे नवीन हिंदी पुस्तक सुद्धा द्यायला चालू केलं अरे आहे वा, आपण. क्या बात आहे. आता आपण कुठं गेलो ते पाहूया. वा, प्रश्न जसे सगळीकडनं येत आहेत. संपूर्ण एरिया फिरतोय आपण. पश्चिम महाराष्ट्रात गेलो, दौंड, वा, पुणे जिल्हा. पुणे जिल्हा. प्रकाश परताळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी की या ठिकाणी जसे डिव्हायसेस वेगवेगळे लागतात. कोणते डिव्हायसेस आहेत मेल सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये? तर ते डिव्हायसेस आहेत व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस, पेनाईल स्लीव आणि त्याच्यानंतर पुढचा भाग येतो पेनाईल स्प्लिंट. अतिशय अचूक उत्तर. आणि बक्षीस घ्यायला त्यांनी जवळच्या सेंटरला यायचं. मला वाटतं पुणे जवळ आहे त्यांना. नक्कीच. आणि असंच सहभागी होण्यासाठी प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, प्रश्न विचारायला लागेल मला. तर ज्याप्रमाणे मेलमध्ये डिव्हायसेस आहेत, ॲक्सेसरीज आहेत तुमच्या 50 नंतर डिस्फंक्शनसाठी, तसे फिमेलमध्ये काय डिव्हायसेस आहेत त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्या गुरुवारपर्यंत शो मिस झाला असेल, साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं तर तुम्हाला पूर्ण शो पाहता येईल. हे मिस झालेलं उत्तर पाहता येईल आणि उत्तर तुम्हाला टेक्स्ट मेसेज करा, डायरेक्ट फोन लावा किंवा मेल करा किंवा डायरेक्टली आमच्या पूर्ण टीमला बोलून सांगू शकता. ते तुम्हाला सहकार्य करतील. अशा प्रकारे तुम्ही जी शोभा वाढवतो या कार्यक्रमाची, खरंच आमच्या ह्या प्रशांतजीचा, आमच्या डायसचा, सामच्या डायसचा उपयोग करून घेताय त्याबद्दल मनापासून आणखी अभिनंदन. आणि बाकी आणखी काही तुम्ही सांगू शकता? नक्कीच. जसं सरांनी मगाशी म्हटलं की साम संजीवनी हा साम टी व्हीचा जो कार्यक्रम आहे येत्या रविवारी 31 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता सर डॉक्टर विजय दहिफळे या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांच्या लैंगिक समस्या आणि त्याच्यावरचे उपचार याविषयी सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. त्यामुळे या रविवारचं साम संजीवनी साम टी व्हीचं पाहायला अजिबात विसरू नका. आत्ता जे संपर्क क्रमांक सरांचे तुम्हाला टी व्हीवरती दिसत आहेत ते संपर्क क्रमांक नोंदवून ठेवा. तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल की आपल्याला आवश्यकता आहे, कन्सल्टेशन हवं आहे, उपचार हवेत, आपल्याला प्रॉब्लेम्स येत आहेत, अडचणी येत आहेत, तुम्ही कधीही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. सेंटर्सचे आत्ता नावं स्क्रीनवरती सुरू आहेत. या कुठल्याही सेंटरवरती तुम्ही थेट सरांना भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता, उपचार तर घेऊच शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. पण पुढच्या शुक्रवारी आपण नक्की भेटणार आहोत रात्री 11 वाजता. तोपर्यंत नमस्कार.